प्रभाग क्रमांक 10 मधील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था सेक्टर 5 परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींचा प्रश्न शंकर मोरे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित केला। यावेळी शंकर मोरे यांनी नागरिकांच्या वतीनं निवेदन सादर करून रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली। निवेदनाची दखल घेत मंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर प्रकरणाची माहिती घेतली। तसेच नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। लोकमान्य टिळक शाळेजवळील सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शंकर मोरे यांनी जनता दरबारात हा विषय प्रभावीपणे मांडला। नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचे शंकर मोरे यांनी सांगितले। तर गणेश नाईक यांनीही नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनानं तत्परतेनं काम करण्याची गरज व्यक्त केली। रस्त्यांचा विषय असा आहे की आजपर्यंत गेली 9 वर्ष आम्ही चारही तिथं लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या प्रभागामध्ये टिळक संस्था आहे, म्हणजे लोकमान्य टिळक शिक्षण संस्था आहे। त्या संस्थेनं जो 3 मीटरचा कॉरिडॉर आहे की ह्या सेक्टरमधून ह्या सेक्टरला जाण्यासाठी मध्यभागी त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मध्यभागी गेट त्या ठिकाणी लावून तो कॉरिडॉर त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। 9 वर्ष झालं आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करतोय। मागच्या वेळेस थोडासा प्रशासन त्या ठिकाणी होतं, त्या काळामध्ये त्यांनी फायदा उचलला आणि त्या ठिकाणी गेट टाकून तो रोड येण्या जाण्यासाठी बंद करून टाकला। त्याच्यासमोर त्या रोडच्या पलीकडं एक उद्यान आहे आणि आमचे ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी त्या ठिकाणी त्या रोडनं पलीकडं उद्यानामध्ये जात असतात। आणि असा ऐन टायमाला जर एखादी घटना जर त्या ठिकाणी घडली तर तो त्या रोडचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो। आणि असं असताना महानगरपालिकेला त्या ठिकाणी मी अनेक वेळा निवेदन दिलं, आयुक्त साहेबांनी विभागाधिकाऱ्यांना सांगितलं की तो रोड आवश्यकता आहे, तुम्ही कारवाई करा। परंतु विभाग अधिकाऱ्यांचं कुठं हात त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून माकलेले तर आम्हाला माहीत नाही। आणि त्या वेळेला ज्या वेळेला आम्ही प्रश्न मांडतो त्यावेळेला वेगवेगळे उत्तर मिळतात। त्या ठिकाणी नगररचना विभागामध्ये गेलो, नगररचना विभागाने त्या ठिकाणी सांगितलं की हा रोड आवश्यकता आहे, लोकांसाठीच ठेवलेला आहे, येण्या जाण्यासाठी हा कॉरिडॉर 3 मीटरचा ठेवलेला आहे, असा कोणालाही त्या ठिकाणी घेता येणार नाही। आणि आता शेवटचं त्या ठिकाणी नाही तर मग आंदोलन करायला आम्हाला भाग पडेल। म्हणून मी काल त्या ठिकाणी नाईक साहेबांना भेटलो की नाईक साहेब, आता आम्हाला आंदोलन करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे। आज प्रतिनिधी सगळे आहोत, आमच्या पाठीशी प्रतिनिधी आहोत आणि आमच्या प्रभागाचा हा प्रश्न आहे, नागरिकांचा हा प्रश्न आहे। हा जर त्या ठिकाणी सुटत नसेल तर आम्हाला रोडवर सुद्धा उतरावं लागेल। दादानी काल सांगितलं की उद्या जनता दरबारमध्ये तुम्ही जनता दरबारमध्ये या, म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी जनता दरबारमध्ये येऊन आज दादांना त्या ठिकाणी निवेदन दिलं। दादांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो आणि ते रोड मोकळा करतो। आम्ही थोडे दिवस वाट बघणार आहोत, जर हा झाला नाही तर कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढायला लागला तरी चालेल, पण हा रोड जाऊ देणार नाही। आणि आज त्या संस्थेचं त्या ठिकाणी चाललेलं आहे की त्यांनी तो रोड खरेदीसाठी प्रयत्न करतायत की हा रोड आम्हाला कायमचा त्या ठिकाणी खरेदी देण्यात यावा, असंच त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। हे प्रयत्न आम्हाला हाणून पाडायचं आहे की हे जे रोड आहेत ते लोकांसाठी आवश्यक आहेत आणि हे रोड जर सिडकोनी विकलं तर हा स्थानिक नागरिकांच्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतो आहे। म्हणून मी आपल्याला सर्व प्रतिनिधींना विनंती करेन की आपण त्या ठिकाणी ती परिस्थिती काय ते आपण त्या ठिकाणी जाणून घ्या। आम्ही आपल्यासोबत येतो की खरोखर हा किती महत्त्वाचा रोड आहे। तरी दादांनी त्या ठिकाणी आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही अपेक्षा करतो की हा प्रश्न सुटेल। म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला, मागच्या वेळेससुद्धा फोन केला, पण गेंड्याच्या कातडीचे अधिकारी ते महानगरपालिकेचे लाज वाटते आम्हाला त्या ठिकाणी बोलताना सुद्धा। परंतु किती वेळा प्रयत्न करायचा,
विभाग अधिकारी त्या ठिकाणी बसले, त्यांना एवढं कळत नाही की ही मालमत्ता सांभाळण्यासाठी आपलं हे त्या ठिकाणी पद आहे. एवढे जर गोष्टी त्यांना जर समजत नसेल तर दुर्दैव आहे हे आमचं.